जय पराजयाचा लपंडाव जो आहे तो काल अकोला लोकसभेत अनुभवायला मिळाला आणि तेच जे काउंटिंगचे 5 ते 6 तास आहे, ज्यामध्ये आधी काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आघाडीवर होते. त्यानंतर अनुप धोत्रेंनी मोठी मुसंडी मारली. आपल्यासोबत अनुप धोत्रेंचे कुटुंबीय आहेत, त्यांची आई आणि पत्नी आहेत. पहिले काउंटिंगचे जे 5 तास होते जेव्हा काँग्रेस आघाडीवर होते, ते 5 तास नेमकं कसे होते तुमच्याकडे? 5 तास जेव्हा स्टार्टिंगचे थोडंसं असं वाटलं, की कसं ते पुढे मागे चालू आहे आणि थोडासा मध्ये डिफरन्स पण वाढला होता. पण अनुभवचा खूप विश्वास होता. भारतीय जनता पार्टीचा खूप विश्वास होता, की आपल्या अकोल्यातली जी जनता आहे, ते आपल्याला 100% निवडून आणणार आहे आणि भारतीय जनता पार्टीवर त्यांचा भरपूर विश्वास होता. म्हणून आज अनुभव इतक्या चांगल्या आणि मोठ्या लीडनी निवडून आले. कोणत्याही यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. मात्र अनुप धोत्रे यांच्या मागे 2 स्त्रिया म्हणजे त्यांची आई आणि त्यांची पत्नी. कारण सातत्यानं सुहासिनी ताई ज्या आहेत त्यांच्या आई आहेत, त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना मार्गदर्शन केलं. ताई, मुलाचा विजय जो आहे त्याच्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया. आता तुम्ही समीक्षाला जो प्रश्न विचारला, की तुमचे पहिले 5 तास कसे होते? तर म्हणजे धडधड तर वाढली होती, तरी पण एक मन सांगायचं, की हा विजय होणार आहे. आणि जेव्हा आम्ही सगळे जे आमच्या सोबत इथे बसलेले होते, सगळे एकदम जसं काही थंडे झालेले होते. पण मी एक समोर जाऊन आमच्या सगळ्यांना समजावलं, की थोडा वेळ थांबा. निश्चितच विजय आपला आहे. कारण अनुपनी तिकडनं निरोप पाठवला होता, की आई शांत राहा. आणि या सगळ्याचे आपले मी असं म्हणेल, की सेनापतीच रणधीरभाऊ सावरकर यांना जेव्हा फोन केला ते मामी आता आपलंही जेव्हा आपला हे उघडेल आपला एरिया, तेव्हा तुम्ही पहा अनुपचा विजय निश्चितच आहे. आणि आम्हाला जो आत्मविश्वास होता, की संपूर्ण जनता संजू बोलसोवर प्रेम करणारे लोक हे आपल्याला निश्चितच निवडून आणतील. आणि आज जेव्हा आपण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली, तर अकोल्याचा गड भाजपनी राखलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून मी संपूर्ण आमच्या भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला आघाडी, आमची संपूर्ण महिला मातृशक्ती आणि संपूर्ण मतदार यांना खूप खूप धन्यवाद देते, की हा गड खूप चांगल्याने राखला गेला. कारण याच्यात तुम्ही पाहिलेलं आहे, की मोठे मोठे नेते हे पराजित झाले आणि हा जो लीड आहे निश्चितच कमी झाला. तरी पण आजच्या परिस्थितीत तो खूप जास्त आहे आणि जनतेचे आशीर्वाद अनुसोबत होते आणि पुढेही राहो आणि त्याच्या हातून खूप चांगले कार्य हो ही मी या ठिकाणी ईश्वराला प्रार्थना करते आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते मीडियावाल्यांना. एक आई म्हणून मुलगा आता खासदार झालेला आहे. एक आई म्हणून आणि त्यांचे मतदार म्हणूनही काय अपेक्षा आहे मुलांनी पुढच्या काळात कोणतं काम केलं? या अकोला लोकसभा मतदारसंघाचा खूप खूप त्यांनी विकास केला पाहिजे. वडिलांनी जे कार्य केले आणि मी नेहमी म्हणते, की विकास हा कधी पूर्ण होतच नसते, तो शिल्लक राहतच असतो. तर त्यांनी तो विकास करावा. आणि या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, की अनुपने विशेषतः आज जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यावर लक्ष द्यावं, त्यावर काम करावं आणि जनतेचे प्रश्न सातत्याने सोडत राहून संपूर्ण जनतेला आपलंसं करावं. भविष्यात अनुभवांना केंद्रात मंत्री वगैरे झालेलं पाहायला आवडेल का? कोण्याही आईला हा क्षण आवडणारच आहे आणि त्याच्या हातून जेवढे जेवढे चांगले कार्य होतील तर माझे आशीर्वाद, संजूभाऊचे आशीर्वाद आणि संपूर्ण जनतेचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहतील. एक मोठी जबाबदारी आलेली आहे. यापेक्षा आणखी मोठी जबाबदारी म्हणजे केंद्रात मंत्रिपद वगैरे भविष्यात. तुम्हाला काय वाटतं, असं प्रार्थना केली आहे देवाकडे? नाही, सध्या तर त्याकडे आम्ही काही विचार नाही करून राहिलो. हे सगळे असे मोठे डिसिजन्स आपले मोठे नेत्यांचे आहे, मोदीजींचे आहे. त्यांना जे योग्य वाटेल ते नक्की तेच करतील आणि जे चांगलं राहील ते तेच आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी करतील. खंबीरपणा आणि सहजता आणि साधेपणा हा धोत्रे कुटुंबियांचा एक मोठा गुण आहे आणि तोच गुण जो आहे पुढच्या काळात आपल्या मुलाला राजकारणात आणि समाजकारणात यशस्वी करेल असा विश्वास जो आहे तो अनुप धोत्रे यांच्या आईने व्यक्त केला आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.